नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जोशी. आपलं श्री कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स मॅथ म्हणजेच M2 MSBTE चा सिलेबस चालू करणार आहे. तर ते सर्वांनी व्यवस्थित बघायचंय. आज पूर्ण सिलेबसचं इंट्रोडक्शन करणार आहे आणि बेसिक फॉर्म्युले जे आपल्याला लागते ते मी चालू करणार आहे. थोडं नीट लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. तर सगळ्यात पहिला चॅप्टर आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा 20 मार्काचा चॅप्टर आहे मित्रांनो. नंतर दुसरा चॅप्टर आहे डेफिनेट इंटिग्रेशन. हा 12 मार्काचा चॅप्टर आहे. प्युअरली झेरॉक्स कॉपी, इंटिग्रेशनची झेरॉक्स कॉपी म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन. नंतर तिसरा चॅप्टर आहे डीई डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन इक्वेशन हा 12 ते 14 मार्काचा चॅप्टर आहे. लक्षात. नंतर चौथा चॅप्टर आहे न्यूमरिकल मेथड. मेथड हा 14 मार्काचा चॅप्टर आहे. हे पहा, हे ऑर सगट नाहीये, हे फक्त बेसिक 70 मार्काचं वेटेज आहे. ऑर सगट कमी जास्त मार्कालाच नक्की येणार चॅप्टर. न्यूमरिकल मेथड नंतर आपण पुढचा चॅप्टर बघणार आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा 12 मार्काचा चॅप्टर आहे. टोटल 70 मार्काचं वेटेज. 70 मार्काचं वेटेज. 20 प्लस 12 32, 44, 48, 58 आणि 70. असे 5 चॅप्टर आपल्याला शिकायचे. इंटिग्रेशन साठी बेसिक डेरिव्हेटिव्हचं बेसिक लागतं मित्रांनो. त्याच्यासाठी आपण आज डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघणार आहे. जर हा चॅप्टर तुम्हाला जमला इंटिग्रेशन, तर हा पूर्ण झेरॉक्स कॉपी आहे आणि ह्या दोघांवर डिपेंड हा चॅप्टर आहे तिसरा. डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर आहे. म्हणजे हे दोन जर चॅप्टर जमले तुम्हाला, तर हा तिसरा चॅप्टर पण व्यवस्थित जमल. आणि न्यूमरिकल मेथड आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे पासिंग वाल्यासाठी सगळ्यात सोपे चॅप्टर आहे. तर आपण याचं डिटेल मध्ये व्यवस्थित डिस्क्रिप्शन पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण व्यवस्थित पाहू एक 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 बिट्स. स्टार्ट करतो मी इंटिग्रेशन. त्याच्या आधी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले सांगतो आणि डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले घेतो आणि ट्रिग्नोमेट्रीचे पण फॉर्म्युले काही समजून सांगतो. लक्षात. तर लक्ष द्या मित्रांनो. सगळ्यात पहिले आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले हे डेरिव्हेटिव्ह वरून कसे करायचे हे बघणार आहोत आपण. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे, मागे पुढे घेतले तरी चालते फॉर्म्युले, पण ज्यांचे डेरिव्हेटिव्ह आहे, हा त्यांच्या डेरिव्हेटिव्ह वरून इंटिग्रेशन कसं तयार होतं. कारण की इंटिग्रेशन म्हणजे अपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? अपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणते. जसं व्हायरस आणि अँटीव्हायरस असतं, तसं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह असते, एकमेकाच्या अपोजिट असते. इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेट करणे, वाढवणे आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे कमी कमी करणे. तर आपल्याला इंटिग्रेशन बघायचंय. तर इंटिग्रेशन साठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले लागते आणि इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले लागते. तर डेरिव्हेटिव्ह वरून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे तयार करायचे हे आपण बघणार आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ, जे जे सोपे सोपे ते मी पहिले गेलो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो विद्यार्थी मित्रांनो? ई रेस टू एक्स. तर जर इंटिग्रेशन घ्यायचं म्हणलं, तर देअर फोर ई रेस टू एक्स इंटिग्रेशनचा हा सिम्बॉल आहे मित्रांनो. ई रेस टू एक्स डीएक्स च इंटिग्रेशन काय आहे? ई रेस टू एक्स प्लस सी. ई रेस टू एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे मित्रांनो. तर 1 बाय एक्स डीएक्स च इंटिग्रेशन काय राहील? लॉग एक्स प्लस सी. उलट लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे, तर 1 बाय एक्स चा इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी.
ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे, ते ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्स प्लस सी. जे जे फॉर्म्युले आपले पहिले बेसिक वरून तयार करायचे ते पहिले बघू आपण. नंतर बाकीचे नंतर बघू. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो? कॉस एक्स. तर कॉस एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय राहील? साइन एक्स प्लस सी. कॉस एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय राहील? साइन एक्स प्लस सी. कॉस एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय राहील मित्रांनो? साइन एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. मी सांगितलेलं आहे मित्रांनो, कॉस एक्स चे डेरिव्हेटिव्ह कधी पण मायनस ने स्टार्ट करायचे. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन एक्स. तर साइन एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय येईल? मायनस कॉस एक्स. काय करायचं? प्रश्न हे उत्तर बनतं इंटिग्रेशन आणि उत्तर हे प्रश्न म्हणजे उलट होत जातं. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. तर साइन एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉस एक्स डीएक्स प्लस सी. हा, कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. तर साइन एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉस एक्स प्लस सी. नंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा फॉर्म्युला बघू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स? टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक्स स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक्स स्क्वेअर एक्स. तर सेक्स स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय आहे? सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय आहे? टॅन एक्स हा प्लस सी. इथं चुकून डीएक्स लिहिलं. कॉस एक्स प्लस सी. सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे. तर सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय राहील? टॅन एक्स प्लस सी. नंतर 6वा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सी चे डेरिव्हेटिव्ह ऑलवेज मायनस. हा, तर कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स च इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉट एक्स प्लस सी. आता तुमचा पहिला प्रश्न असेल, सर हे प्लस सी का घेतलं? तर प्लस सी का घेतलं आपण? जर इंटिग्रेशन मध्ये काय असतं माहिती का मित्रांनो? इंटिग्रेशन संपत नाही. हा, आपलं पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंटिग्रेशन. हा, इनडेफिनेट इंटिग्रेशन. कोणचं चॅप्टर आहे आपलं? इनडेफिनेट इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन हे संपत नाही. हा, म्हणून प्लस सी. याला लिमिट नाही. जर इथं लिमिट आले तर प्लस सी घेत नाही. म्हणजे श्रीमंत मुलगा तो किती पण शिकू शकतो. याला लिमिट नाही. हा, शिकण्यासाठी लिमिट नाही. तो किती पण शिकू शकतो. म्हणजे प्रॉब्लेमचं उत्तर फायनल नाहीये. म्हणून आपण प्लस सी लिहितो. म्हणजे त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. काय म्हणतो त्याला? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कुणी कुणी प्लस के लिहितं, कुणी सी लिहितं, चालतं. आलं लक्षात? हे फॉर्म्युले समजले सगळ्यांना? पुन्हा एकदा रिपीट करतो पहिले. हा, नंतर मग पुढचं घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. हा, ई रेस टू एक्स आहे. तर ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय राहील? ई रेस टू एक्स प्लस सी. हा, इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. ई रेस टू एक्स डीएक्स प्लस सी. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स हे 1 बाय एक्स आहे. हा, तर देअरफॉर 1 बाय एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय राहील? लॉग एक्स प्लस सी. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा कॉस एक्स आहे. तर कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? साइन एक्स प्लस सी. साइन एक्स प्लस सी. नंतर कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. तर साइन एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉस एक्स प्लस सी. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स आहे. तर सेक्स स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय राहील? टॅन एक्स प्लस सी. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे. तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉट एक्स प्लस सी. हा, मित्रांनो सगळे फॉर्म्युले आपण व्यवस्थित बघणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. नंतर आपण पुढचे फॉर्म्युले बघू. आलं लक्षात? तर आता बघा. कॉट एक्स इंटिग्रेशन झालं नसेल तर वापस डबल घेतो वाटलंच तर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स झालं पण तरी पण डबल घेतो. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय असतं? कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. मायनस कॉट एक्स प्लस सी. मायनस कॉट एक्स प्लस सी. हा, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स.
सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स च इंटिग्रेशन काय आहे? सेक एक्स प्लस सी. सेक एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस कोसेक एक्स into cot x minus cosec x into cot x. Therefore, cosec x into cot x dx च इंटिग्रेशन काय आहे? मायनस कोसेक एक्स प्लस सी. मायनस कोसेक एक्स प्लस सी. नंतर मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक झालं, कोसेक झालं, कॉट झालं, ट्रिग्नोमेट्रीचे सगळे झाले. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स च इंटिग्रेशन काय राहील? साइन इनवर्स एक्स प्लस सी. साइन इनवर्स एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय राहील? मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस. आता तुमचा प्रश्न असेल मित्रांनो, इथं कोणचा फॉर्म्युला वापरायचा? सर ह्याचं पण 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स आहे. ह्याचं पण 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स आहे. तर इथं कोणचा फॉर्म्युला वापरायचा? जर मित्रांनो कोणचाही वापरत चालतो. उत्तर साइन इनवर्स एक्स लिहिलं तरी चालतं, उत्तर मायनस कॉस इनवर्स एक्स लिहिलं तरी चालतं, किंवा रिक्वायरमेंट नुसार जसं प्रूफ करायचंय, जे प्रूफ करायचं सांगितलेलं आहे त्याच्यानुसार जरी तुम्ही वापरलं तरी चालतं. हा. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह. टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर च इंटिग्रेशन काय मित्रांनो? टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्स प्लस सी. टॅन इनवर्स एक्स प्लस सी. टॅन इनवर्स एक्स प्लस सी. पुन्हा एकदा सांगतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉट एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर सेक एक्स इंटू टॅन एक्स चं इंटिग्रेशन काय आहे? सेक एक्स प्लस सी. हा, हे डीएक्स लिहावं लागतं. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर देअरफॉर कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स चे इंटिग्रेशन काय? मायनस कोसेक एक्स प्लस सी. द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स चे इंटिग्रेशन काय? साइन इनवर्स एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स? मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर देअरफॉर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स चे इंटिग्रेशन काय? मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स काय? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस सॉरी टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर देअरफॉर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय? टॅन इनवर्स एक्स प्लस सी. हा, हे झाले. नंतर आता पुढचे फॉर्म्युले बघू. ह्याचा स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स डी बाय डीएक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर देअरफॉर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय आहे? मायनस कॉट इनवर्स एक्स. मायनस कॉट इनवर्स एक्स. मायनस कॉट इनवर्स एक्स. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स. सेक इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. तर 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1
स इंटिग्रेशन काय राहील मित्रांनो? सेक इन्व्हर्स एक्स प्लस सी. सेक इन्व्हर्स एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स एक्स? मायनस 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. मी पूर्ण बेसिक घेणार आहे. डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले जिथं लागत तिथं पूर्ण व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले समजून सांगणार आहे आणि ट्रिग्नॉमेट्रीचे पण फॉर्म्युले सुद्धा समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे शांततेत व्यवस्थित फक्त लेक्चर नीट बघायचं. आलं लक्षात? आता बघा वन मायनस वन आपलं 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 डीएक्स इंटिग्रेशन काय आहे? मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस. हे पण बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. 1 मिनिट मित्र. पुढचा फॉर्म्युला बघू मित्रांनो. सेक इनवर्स एक्स हे झाले इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे. आता आपण काही राहिलेले फॉर्म्युले बघू. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला जो पहिला आहे, हा तुम्ही घेतला नव्हता, तो घेऊन टाकू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. हा, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण समजून सांगतो ह्याच्यात आणि इंटिग्रेशन मध्ये पण समजून सांगतो. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असतो? डेरिव्हेटिव्हचा एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. आता याच्यामध्ये डिटेल समजून सांगतो मित्रांनो. एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. हा, जर व्हेरिएबलची पॉवर जर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरावा. अगर वेरिएबल की पावर कांस्टेंट रही तो ये फॉर्म्युला यूज करने का. हा, जर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. कोणता? एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. तुम्ही म्हणता सर मला व्हेरिएबलच माहित नाहीये. तर व्हेरिएबल काय असतो? एक्स. हा, आणि एन काय असतं? कॉन्स्टंट. व्हेरिएबल काय असतो? एक्स. आणि एन काय असतं? कॉन्स्टंट. व्हेरिएबल काय असतो? एक्स. आणि एन काय असतं? कॉन्स्टंट. तर आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ, मी म्हणलं तुम्हाला दोन्ही पण व्यवस्थित समजून सांगा, कारण की डेरिव्हेटिव्ह लागतच इंटिग्रेशन मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूब काय करायचं? 3 ला खाली घ्यायचं. कॉन्स्ट हे पहा, इथं व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट आहे. तर एक्स आपलं ए एक्स रेस टू पॉवर ए मायनस वन. 3x रेस टू पॉवर 3 मायनस वन म्हणजे 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण प्लस सी बीसी देत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण प्लस सी बीसी देत नाही. का आता बघा, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. अजून एखादं एक्झाम्पल देतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर 5. व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. 5 ला खाली घ्यायचं. एक्स रेस टू पॉवर 5 मायनस वन म्हणजेच 5x रेस टू पॉवर 4. 5x रेस टू पॉवर 4. अजून एखादं एक्झाम्पल देतो. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतो? 2x रेस टू पॉवर 2 मायनस वन. 2x रेस टू पॉवर 1 म्हणजेच 2x. जनरली आपण डायरेक्ट रट्टा मारतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. लक्षात. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डी बाय dx ऑफ एक्स रेस टू पॉवर 100. 100 एक्स रेस टू पॉवर 100 मायनस 1. 100 एक्स रेस टू पॉवर 99. लक्षात. हा झाला एक्झाम्पल. अजून एखादं जर एक्झाम्पल दिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू ए. जर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तर एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरतो. ए एक्स रेस टू पॉवर ए मायनस वन. ए एक्स रेस टू पॉवर ए मायनस वन. लक्षात. हा फॉर्म्युलाचा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो.
तसंच आता इंटिग्रेशन मध्ये शिकू. आता बघा याच्यात इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स. आता त्याच्यात उलट असतं ह्याच्यात त्याच्यापेक्षा. एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस सी. एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस सी. इथं पण जर व्हेरिएबलची पॉवर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल कॉन्स्टंट असेल असेल तरच हा फॉर्म्युला वापरावा. व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तरच हा फॉर्म्युला वापरावा. तर मग कोणचा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन चा. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला कसा वापरायचा मित्रांनो? फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू 9 रेस डीएक्स एक्स रेस टू 9 डीएक्स. एक्स रेस टू 9 डीएक्स चं काय? एक्स रेस टू 9 प्लस 1 अपॉन 9 प्लस 1. 9 प्लस 1 अपॉन 9 प्लस 1 प्लस सी. एक्स रेस टू पॉवर 10 बाय 10 प्लस सी. एक्स रेस टू पॉवर 10 बाय 10 प्लस सी. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं. एक्स रेस टू पॉवर 5 डीएक्स. एक्स रेस टू पॉवर 5 डीएक्स काय? एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस सी. म्हणजेच एक्स रेस टू पॉवर 6 बाय 6 प्लस सी. आलं लक्षात? हा. अजून एखादं जर एक्झाम्पल घेतलं. एक्स रेस टू पॉवर 100 डीएक्स. एक्स रेस टू पॉवर फक्त प्लस वन करायचं. 100 प्लस 1 100 प्लस 1. एक्स रेस टू पॉवर 101 बाय 101 प्लस सी. लक्षात जर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. अजून एखादं जर एक्झाम्पल घेतलं आपण एक्स रेस टू ए डीएक्स. एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस सी. याचा फोटो मारून घ्या. पुढचा फॉर्म्युला बघू मित्रांनो आपण. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. त्याच्या आधी डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला बघू मित्रांनो. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. इथं कधी वापरायचा फॉर्म्युला? जर व्हेरिएबलची जर कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल असेल. जर कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर कॉन्स्टंट ची पॉवर पॉवर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला वापरावा. इथं बघा. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स. 5 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 रेस टू एक्स. 10 raised to x into log of 10. Derivative of 100 raised to x. 100 raised to x into log of 100. 100 raised to x into log of 100. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस ई रेस टू एक्स च नाही घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ बी रेस टू एक्स जर आला. सॉरी इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ बी रेस टू एक्स आलं. बी रेस टू एक्स. तो बी रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ बी.
असं काही पण. आलं लक्षात? जर व्हेरिएबलची कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल असेल, तर हा फॉर्म्युला वापरायचा. कॉन्स्टंट म्हणजे कोण? ए. इथं ए काय आहे? कॉन्स्टंट. म्हणजे कोणताही नंबर आणि एक्स काय आहे? व्हेरिएबल. एक्स काय आहे? व्हेरिएबल. आलं लक्षात? तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. हा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. श्री कोचिंग क्लासेस ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यात लवकरच आपला कोर्स क्रिएट होणार आहे. सध्या बेसिक 5-6 व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्यावरच टाकणार आहे YouTubeवर. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ हे झालं. आता इंटिग्रेशन घेऊ. आता इंटिग्रेशन मध्ये घेऊ. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरू. ए रेस टू एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स. हा, तर ए रेस टू एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए. ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. ए रेस टू एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. तर तसंच फॉर एक्झाम्पल इथं पण तेच वापरायचं. जर कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. तर 10 रेस टू एक्स डीएक्स. 10 रेस टू एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय? 10 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 10. 10 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 10 प्लस सी. जर 100 रेस टू एक्स घेतला आपण, 100 रेस टू एक्स डीएक्स चं काय? 100 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 100 प्लस सी. नंतर आपण जर 15 रेस टू एक्स घेतलं, 15 रेस टू एक्स चं काय? 15 रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ 15 प्लस सी. समजलं? लक्षात? हे झालं बेसिक फॉर्म्युले आपले. अजून काही फॉर्म्युले त्याच्यात बघतोय. बघा आता ह्याचा एक इथं पण तेच करायचं. जर व्हेरिएबलची पॉवर कॉन्स्टंट असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा. हा, आता ह्याचा फोटो मारून घ्या. नेक्स्ट फॉर्म्युले बघू आपण. आता बघा, नेक्स्ट फॉर्म्युल्यामध्ये जर आता कॉन्स्टंट हे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट हा 0 असतो. जर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. जर व्हेरिएबल बरोबर जर नसं आलं, त्याला कॉन्स्टंट ट्रीट करायचं. फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ 5 आहे. याच्यात एक्स नाहीच आहे. याच्यात एक्स नाहीच आहे. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहील? 0. हा, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू ए. याच्यात एक्स आहे का? नाही. ए रेस टू एचं पण डेरिव्हेटिव्ह 0. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ई. इथं एक्स आहे का? नाही. 0. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि जर असं आलं 2x, हा, तर 2 जसंची तसं ठेवायचं. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. कॉन्स्टंट जर व्हेरिएबल बरोबर आलं तर काय करायचं? कॉन्स्टंटला जसंची तसं ठेवायचं आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. आलं लक्षात? म्हणजे जर कॉन्स्टंट व्हेरिएबल बरोबर आलं तर त्याला जसंची तसं ठेवायचं. कशात? डेरिव्हेटिव्ह मध्ये. आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि जर एकुलतं एक आलं कॉन्स्टंट तर काय करायचं? 0 करायचं. हा, आता तेच आपण इंटिग्रेशन मध्ये बघू. त्याचा फोटो मारून घ्या. तेच आता इंटिग्रेशन मध्ये बघू आपण. आता इंटिग्रेशन मध्ये काय करायचं? इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेत असताना जर समज के एक्स डीएक्स कॉन्स्टंट बाहेर काढायचं. कॉन्स्टंटला काय करायचं? बाहेर ठेवायचं. एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं. कॉन्स्टंटला काय करायचं? बाहेर ठेवायचं. एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता ह्याचं पॉवर काही नाही म्हणजे किती आहे? 1. काही नाही म्हणजे पॉवर किती आहे? 1. तर इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापर आत्ताच बघितला आपण. एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. हा, एक्स रेस टू के कॉन्स्टंट जसंची तसं. 2 मिनिट. के कॉन्स्टंट जसंची तसं. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा. एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. फॉर्म्युला वापरला की हा सिम्बॉल आणि डीएक्स आलं नाही पाहिजे. के एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी.
म्हणजे कॉन्स्टंट जसंची तसं बाहेर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच बस झालं मित्रांनो. उद्या अजून आपण काही फॉर्म्युले बघू आणि पुढचा प्रॉब्लेम चालू करू. धन्यवाद.